नमस्कार सर्वांना, मी रोहन निकम. तर आपण आज बघणार आहोत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर तुमच्या घरात जर पुरुषाच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला लाभ मिळणार का? सर्व लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तर आपण आज संपूर्ण हा बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवे आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आपण काल चॅनलवरती व्हिडिओ टाकला होता आणि महिला ज्या पात्र आहेत त्यांच्या मोबाईलवरती SMS गेले होते आणि त्या महिलांना अभिनंदन, तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत असा SMS आला होता आणि त्या महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या. पण त्या SMS नंतरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जर तुमच्या जिल्ह्यात जेवढ्या रकमेचा गॅस सिलेंडर दिले जाते तेवढी रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली आहे. तर बऱ्याच महिलांच्या खात्यात कालपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर आपण आज बघणार आहोत पुरुषाच्या खात्यावर कनेक्शन असल्या तर पैसे मिळतील का, किंवा लाडक्या बहिणींना बी पैसे मिळणार का, ही संपूर्ण माहिती आपण आज मध्ये वाचून घेणार आहोत आणि समजून घेणार आहोत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांच्या वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याबद्दल. तर तुम्हाला वार्षिक 3 सिलेंडर मोफत मिळणार आहेत, म्हणजे 3 सिलेंडरचे तुमच्या खात्यात पैसे वितरण होणार आहे. महाराष्ट्र शासन अन्न पुरवठा नागरी विभाग संरक्षण विभाग दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी हा आला आहे. प्रस्तावना: राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय वाचा क्रमांक 1 येथील शासन निर्णयाचे घेण्यात आला आहे. सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवली जात आहे. दिनांक 30/7/2024 रोजीच्या शासन निर्णयासह मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची कार्यपद्धती विहित केली आहे. तसेच शासन निर्णय शुद्धीपत्रक दिनांक 4/9/2024 आणि काही तरतुदी सुधारित करण्यात आल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या रोजीच्या बैठकीत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत. सद्यस्थितीत काही प्रकरणी घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही कुटुंबातील पुरुषांच्या नावावर असल्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. या वास्तव घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही घरातील महिलांच्या नावावर करण्याबाबत आवश्यक कारवाई करावी, जेणेकरून अन्नपूर्णा योजनेअंतर्गत उपलब्ध होणारे अनुदान थेट महिलांच्या प्राप्त होतील. त्या अनुषंगाने मूळ शासन निर्णयात काही सुधारणा करण्याची बाब शासनाने विचारधारणेत होती. तर तुमच्या घरात जर पुरुषांच्या नावावर सिलेंडर असेल तर लाडक्या बहिणींना त्यांच्या नावावरती सिलेंडर करून घ्यावं लागेल, कारण की लाडक्या बहिणींना आणि ही महिलांसाठी खास योजना आहे. या योजनेअंतर्गत महिलांना फायदा दिला जाणार आहे आणि हे पैसे महिलांच्या खात्यात दिले जाणार आहेत. शासन नवीन शुद्धकी पत्र आल्यानुसार त्यांनी काय सांगितले हे आपण आज बघणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बालविकास विभागाकडून पात्र ठरण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी दिनांक 1 जुलै 2024 पर्यंत शिष्यदेख पत्रिकेनुसार कुटुंबातील इतर सदस्यांचे नाव गॅस जोडणी असलेल्या महिला लाभार्थ्यांची स्वतःचे नाव गॅस जोडणी हस्तांतरण केल्यावर त्या महिला व मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र ठरतील. तर ज्या महिलांनी लाडकी बहीणसाठी अर्ज केला होता त्याही महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. पण त्यासाठी तुम्हाला पुरुषाच्या नावावर गॅस सिलेंडर असेल ते तुमच्या नावावर करावं लागेल. तर ज्याही महिलांनी पुरुषांच्या नावावर गॅस सिलेंडर असेल त्या महिलांनी लवकरात लवकर गॅस एजन्सीवर जाऊन तुमच्या नावावर हे नाव करायचे आणि त्यानंतर तुम्हाला हा लाभ दिला जाईल. तर ज्याही महिलांचे योजनेसाठी लाभ घेतला नसेल त्या महिलांनी लवकरात लवकर आपल्या नावावर गॅस सिलेंडर करायचे. ज्या महिला उज्ज्वला योजनेसाठी ज्या महिला पात्र होत्या त्या महिलांना ऑलरेडी त्यांच्या खात्यात 830 रुपये जमा झाले आहेत. तर तुमच्या जिल्ह्यात जेही गॅसचा रेट असेल त्या गॅसनुसार तुमच्या खात्यावरती हे पैसे कालपासून वाटप सुरुवात झाली आहे. तर तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर तुमच्या जवळच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन यासाठी अर्ज करायचा आहे आणि या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. तर लाडकी बहीणसाठी जेवढ्याही महिला पात्र होत्या त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळेल. त्यांनी फक्त गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुमच्या नावावर गॅस सिलेंडर हे करून घ्यायचे. तर अशा प्रकारे तुमच्या खात्यात पैसे जमा झाले असतील तर लवकरात लवकर कमेंट करून मला सांगा तुमच्या खात्यात किती पैसे जमा झाले आहेत. अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.